माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपेने बहुसंख्येनं पारायण करणाऱ्या अशा संतभक्तांचं या कार्यक्रमामध्ये आगमन झालेलं आहे। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून वेळेनुसार मी आपल्यासमोर माझे 2 शब्द प्रस्तुत करणार आहे। माझ्या कार्यक्रमाच्या नंतर मला दक्षिणा देऊ नका, पुष्पहार देऊ नका, सत्कार देऊ नका, पण एक मागतो, जोपर्यंत मी बोलतो तोपर्यंत शांती द्या, शांत बसून श्रवण करायचे। धन्यवाद। ज्यांना ज्यांना माऊलीवर प्रेम आहे, भव्य दिव्य अशा ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे, ते शांत बसणारच। आज आपण असा हा संसार सोडून एक असा मोठा आश्रय घेऊन या ठिकाणी आलेले आहोत। साऱ्या विश्वाला ज्यांनी आधार दिलेला आहे असा जो ग्रंथ आहे ते म्हणजे माझी माऊलीने रचलेली ज्ञानेश्वरी। अनाथाची माय, सर्वांचा आश्रय, लहानापासून थोरापर्यंत, कनिष्ठापासून श्रेष्ठापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, एवढंच नाही, जिवंत माणसापासून मूर्त्यापर्यंत ज्यांचा आश्रय आहे। सच्चिदानंद बाबा आदरे सांगा, स्वार्थामुळे कोणी कोणाचा आधार होऊ शकते, कोणी कोणाचा आश्रय करू शकते, पण मेलेल्या मुद्द्याचा आधार याला म्हणतात ज्ञानेश्वरी महाराज। यांचं श्रेष्ठत्व, त्यांची विशेषता अवर्णनीय आहे, अपरंपार आहे। न पुरे हे वाणी, आपली वाणी त्यांचं वर्णन करायला पुरुष अशी हे विश्वमाऊली। विश्वमाऊलीने या सर्व लेकरांना, 10,000 लोकांना त्यांच्या लेकराच्या संबंधाने एकत्रित घेऊन येतात, हे माऊलीची विशेषता आहे। आणि सज्जन या परिसरामध्ये श्री संत मामा यांना आम्ही पाहिलं नाही, परंतु मामाच्या आशीर्वादाचा प्रभाव मात्र गेल्या वर्षीपासून पाहिला आहे।